हा, अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या बरं का. रामी, बोरीस, धुळे, बोरसुले अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या. त्यातली एक मुंगी म्हटली, बाई मला दिल्ली जायचं. असं कोण म्हणे? ओ मुंग्या हो, बोला ना. कोण म्हणे असं? मुंगी मुंगी. आणि त्यातली एक मुंगी उठली फटकन तिच्या कानात म्हटली, पागल आहे काय म्हणे, तुझा बजेट किती, तू बोलते किती, जाईल का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर आमच्या पोस्ट मास्टर साहेबांच्या शर्टवर चढली आणि दादा गेले दिल्लीला, मग गेले मुंगी दिल्लीला, पाहता काय माझ्याकडे. शिकवायचंय मुलाला, परमार्थ शिकवायचा आहे. मायबाप या पद्धतीने शिकवला पाहिजे. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. अरे ऐका, सप्ताह माझ्या सती मातेच आहे, यात्रा माझ्या सती मातेची. आयोजकांचं कष्ट आहे, मेहनत आहे, ट्रस्टी मंडळीचं कष्ट आहे, तुम्हा मायबापांचं कष्ट आहे. ज्या प्रकारे गंगा एकट्या भगीरथाने आणली पण उद्धार त्याचा एकट्याचा झाला नाही, त्या प्रकारे ही ज्ञानरूपी गंगा सती मातेच्या उत्सवानिमित्त तुमच्या गावात आली. यांचा एकट्यांचा उद्धार आहे महाराज? नाही नाही, तुमच्या सकट सर्वांचा माझा सुद्धा उद्धार आहे. सांगेल परमार्थ करावा या रिक्ते. महाराज म्हणले, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. वैभवाचा परमार्थ करता आला पाहिजे, वैभव संपन्नतेचा परमार्थ करता आला पाहिजे. माणसाने परमार्थ फाटका करू नये, आनंददायी करावा. अरे इथे नाचल्याने माणसाचं मन हलकं होतं. ही लेकरं नाचली तास, किती छान वाटलं हो तुम्हाला. अरे इथे नाचल्याने माणसाचं मन हलकं होतं, गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. एकंदरीत वारकरी संप्रदायाची प्रत्येक क्रिया ही देवापर्यंत नेणारी आहे, फक्त ती मनापासून केली पाहिजे. महाराज म्हणले, आणि आयुष्यात जगाच्या मालकाचा शेजार प्राप्त करण्याकरता निर्धार केला, निश्चय केला आणि जगाच्या मालकाचा शेजार प्राप्त केला. अभंगाच्या पहिल्या परमार्थ करत असताना भगवंताला विनंती केली पाहिजे. महाराज म्हणले, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. आयुष्यात नियम केला हो, बळ कमवलं निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळ. निश्चय केला आयुष्यामध्ये. दादांनो, जीवन जगत असताना ज्या ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात निश्चय केलाय ना, तो व्यक्ती पुढे गेलेला आहे, त्याचं नाव लौकिक झालंय, म्हणून निश्चय करता आला पाहिजे. घाबरायचं नाही, कोणतीही परिस्थिती येऊ द्या, अजिबात माणसाने घाबरायचं नाही. दादांनो, तुम्हाला विठ्ठल कामत नावाचं नाव माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला? विठ्ठल कामत नावाचं हॉटेल आहे. आज जगभरामध्ये तुम्ही कोणत्याही हायवेला जा, त्यांचं नाव दिसतं तुम्हाला. त्यांची आख्यायिका आपण ऐकायची म्हटली ना दादा, त्या माणसाचा प्रसंग आत्महत्या करायला निघाला होता. निश्चयाची बळ सांगते ऐका. बळ माणसाकडे असलं पाहिजे, निश्चय करता आला पाहिजे. तो व्यक्ती आत्महत्या करायला निघाला होता, कर्ज झालं होतं म्हणून. आता तो पुलावर चढणार, आत्महत्या करणार. तेवढ्यात मायबाप त्याच्या कानावर वाक्य आलं, घ्या घ्या पिठलं पोळी घ्या, घ्या हो दादा, 5 रुपयाला घ्या. त्याने विचार केला, अरे एक स्त्री आहे, कपाळावर कुंकू दिसत नाही, विधवा आहे, पण लेकरांकरता स्वतःच्या स्वाभिमानाकरता 5 रुपयाला पिठलं पोळी विकते. त्याने अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी ठसा उमटवला, अरे न घाबरता न हरता एक स्त्री जर या ठिकाणी स्वयंपाक करून आज ट्रकवाल्यांकडे असो हायवेवर विकते, 5 रुपयाला घ्या, घ्यावं दादा, खाऊन घ्या, पैसे असतील तर द्या, नाहीतर देऊ नका. कानावर वाक्य पडलं, त्याचे डोळे उघडले. मायबाप निश्चय केला त्या विठ्ठल कामत नावाच्या व्यक्तीने. आज तो एवढा प्रसिद्ध झाला की प्रत्येक हायवेला त्याचं हॉटेल आहे, अगदी अमेरिकेपर्यंत त्याचं हॉटेल आहे. हे निश्चयाचं बळ आहे, म्हणून निश्चय जमा केला पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही, कोणत्याच परिस्थितीला घाबरू नका. सांगेल माझी विनंती असेल, निश्चय प्राप्त केला जगाच्या मालकाचा, त्या ठिकाणी शेजार प्राप्त करायचा. महाराज म्हणले, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. ज्या दिवशी तो आपलं होईल ना मायबाप, फक्त विनंती आहे, कोणतंही कार्य करत असताना तुम्ही छोटं कार्य करा, मोठं कार्य करा, तुमच्या घरासमोर करा, धर्माच्या मंडपात करा, फक्त आणि फक्त अंतःकरणात अहंकार येऊ देऊ नका. कारण देवाच्या अंतःकरणातली एक गोष्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात याचा विचार देव करत नाही. तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडे का फाटलेले कपडे याचाही विचार देव करत नाही. मग महाराज, देव विचार करतो कशाचा? जर तुम्ही भगवंताची पूजा करत असाल पण अंतःकरणात तुमचा अहंकार असेल तर देवाला आवडत नाही. काय किती मोठे झाले, किती तुम्ही आयुष्यात कष्ट केले, यश मिळवलं ना ताईंनो, अहंकार नसला पाहिजे. अरे
या महाराष्ट्राच्या भूमीचं एक तत्व आहे. या महाराष्ट्राने अनेक लोकांना डोक्यावर घेतलं महाराज, पण ऐका, अनेक लोकांना डोक्यावर घेतलं, पण त्याच ऋषी खाली सुद्धा पडलाय. विनंती आहे माझी, जीवन जगत असताना किती मोठी उंची गाठा, पण आपले पाय मात्र जमिनीवर ठेवा. कारण एकदा हाताने पायाला प्रश्न केला बरं का महिला मंडळ, का रे सगळं काम मी करतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं काम असतं, तरीही तुलाच का लोक नतमस्तक होतात? या पायाचं उत्तर होतं हाताला, लेका लोकांनी नमस्कार करावा याच्या करता आपण जमिनीवर असावं लागतं, तेव्हा लोक झुकतात. बरोबर आहे का नाही ताई? ज्याला समजलं त्याला मनापासून धन्यवाद, ज्याला नाही समजलं त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं. अरे जीवन असं जगलं पाहिजे माणसाने. ऐका, अहंकारी माणूस देवाला आवडत नाही, नम्रता असली पाहिजे. नम्र झाला भुता तेने कोंडिले अनंत. अंतकरणात नम्रता असेल ना महाराज देवाला आवडते. तुका म्हणे, ऐका, अहंकारी नसलं पाहिजे, अंतकरणात नम्रता असली पाहिजे. तुकोबारांचं वाक्य आहे, तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहून. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरे सारवा. मायबाप प्रत्येकाला पाळते अभंग. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे सारवा. मुंगी होऊन साखर खाता आली पाहिजे. महिला मंडळ मुंगी पहिली ओ बोरीस पहिले ना. हा 2-4 मुंगे चावल्यानंतर जो आनंद होतो डोळ्याला जाऊन सुद्धा होत आहे का नाही. हा अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या बरं का. रामी, बोरीस, धुळे, बोरसुले अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या. त्यातली एक मुंगी म्हटली, बाई मला दिल्ली जायचं. असं कोण म्हणे? ओ मुंग्या हो बोला ना. कोण म्हणे असं? मुंगी मुंगी. आणि त्यातली एक मुंगी उठली फटकन तिच्या कानात मारली. पागल आहे काय म्हणे, तुझा बजेट किती, तू बोलते किती, जाईल का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर आमच्या पोस्ट मास्टर साहेबांच्या शर्टवर चढली आणि दादा गेले दिल्लीला, मग गेले मुंगी दिल्लीला, पाहता काय माझ्याकडे नो तिकीट, नो विजा, नो पासपोर्ट, नो चेकिंग. एवढ्याशा मुंगीने दिल्ली गाठली महिला मंडळ. आणि मग त्या दिल्लीतल्या मुंगीनं बोरीसल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. मी म्हणे का ग तू दिल्ली कस काय गेली ग, अशीच भाषा इकडं. का ग तू दिल्ली कस काय गेली? त्या दिल्लीतल्या मुंगीनं इथल्या मुंगीला त्या ठिकाणी सांगितलं, बाई दिल्ली जाण्याकरता म्हणे 2 गोष्टी केल्या. 1 मी लहान झाले आणि 2 हात मोठ्याचा धरला. कळतं का बघा, थोडं तुकडं करून सांगते. अरे ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय त्याने लहान व्हा, म्हणजे नम्रता घ्या. संत रूपी मोठ्याचा हात धरा, म्हणजे देव रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. ही ताकद नम्रतेची. नम्र झाला निश्चय करा. जीवन जगत असताना निश्चय करा. अंतकरणात देवाचा ठसा उमटला पाहिजे, त्याची छवी उमटली पाहिजे. महाराज म्हणले हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे काहो तुकोबाराय. तुम्ही सांगताय मला निश्चय केला पाहिजे, देवाला आपलंसं केलं पाहिजे, धर्माच्या कार्याकरता मदत केली पाहिजे. पण काहो एवढं करण्याकरता काहीतरी प्रवास लागेल ना. बरोबर आहे का नाही? कोणतंही कार्य घ्या माणसाला अगोदर अपयश मग यश मिळत असतं. काहीतरी प्रवास करावा लागेल. महाराज म्हणले मग आम्ही प्रवास केला ना. म्हणे कोणता प्रवास केला? अभंगाच्या 2ऱ्या चरणात.
पट्टराणी बडे वरिले सावळे परब्रह्म. तुकोबारायांनी सांगितलं रे आम्ही प्रवास केला, कारण कोणतंही ध्येय गाठायचं असेल तर माणसाला प्रवास करावा लागत असतो. महाराज म्हणले घर रिगे झाले पट्टराणी बडे वरिले सावळे परब्रह्म. महाराज त्याला प्राप्त करण्याकरता आम्ही त्याच्या घराच्या दिशेने निघालो, म्हणजे त्याला आपलंसं केलं. मग इथे बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न असेल, महाराज तुमचं म्हणणं खरं आहे, आम्ही चांगलं काम करतो, देवाच्या धर्माच्या कार्याला आमचा सहकार्य असतं, आमचा सहभाग असतो, पण एवढं सगळं करूनही हा समाज आम्हाला नाव ठेवतो. असं काय सांगेल ताईंनो? या समाजाचा एक नियम आहे, जो व्यक्ती चांगला आहे, ऐका बरं का व्यवस्थित, जो व्यक्ती चांगला आहे, ज्याचं कर्म चांगलं आहे, जो धर्माचं काम करतो, ज्याला प्रत्येकाचं भलं व्हावं असं वाटतं, त्या माणसाला आयुष्यामध्ये 2 बक्षीस हमखास भेटतात. एक त्याचे निंदा आणि 2 त्याचा विरोध. पण विनंती आहे, महाराजांचं म्हणणं आहे निंदकाचे घर असावे. जिल्ह्यात म्हणलंय का हो? नाही. तालुक्यात नाही, गावात नाही, गल्लीत नाही, कुठे म्हटलं? शेजारी. आणि निंदक नावाचा साबण असाय महाराज, तो आपला असा मळ धुतो, असा मळ धुतो की देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत. म्हणून अशाला घाबरायचं नाही. महाराज बिना साबणाची त्या ठिकाणी माणसाची स्वच्छता होऊन जात असते, म्हणजे त्याचं पाप नष्ट होतं, देव त्याच्या हृदयामध्ये येऊन बसतो. म्हणून अजिबात निंदकाला घाबरायचं. निंदकाचे घर असावे शेजारी. ज्याला मोठं व्हायचंय ना त्याने आपल्या आजूबाजूला 2 लोक पाडली पाहिजे, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. ज्याला स्पर्धक आहे त्याची प्रगती झालीच समजा, ज्याला निंदक आहे त्याची प्रगती झालीच समजा. हो महाराज, करा ना देवा करता, काढा ना वेळ. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, माझा देव काय म्हणेल याचा विचार करा. इथे कष्ट करताय ना, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, माझी सती आई काय म्हणेल याचा विचार करा. बरोबर आहे का नाही? हो, लोकांचं काय, लोक पायी चालू देत नाही, घोड्यावरही बसू देत नाही. म्हणून समाज काय म्हणेल, लोक काय म्हणेल याचा विचार करू नका, देवाला आपलंसं करा. अरे माणसाची जिद्द चिकाटी एवढी असली पाहिजे ना ताई, या समाजाने किती नाव ठेवू द्या तरी आपली प्रगती देवाच्या हातून झाली पाहिजे, एवढी जिद्द असली पाहिजे. करू द्या लोकाला, किती प्रयत्न करू द्या, फक्त तुम्ही खचू नका. तू मधमाशी माहिती आहे का? माहिती आहे मधमाशी? कोणी कोणी पाहिली? सगळ्यांनी पाहिलं. वा वा, शाबास. मधमाशीला एकदा चिमणीने विचारलं, म्हणे का ग मधमाशी? काय बाई? जंगल जंगल फिरते. म्हणे हो. मध गोळा करते. म्हणे हो. एखादं झाड पाते त्याला लावते. म्हणे हो. मग हा माणूस प्राणी येतो, ते सगळं मध घेऊन जातो, तुला त्याचं वाईट वाटत नाही का? त्या मधमाशीने उत्तर दिलं, बाई मी जंगल जंगल फिरते, मध गोळा करते, झाड पाते झाडाला लावते, माणूस येतो घेऊन जातो, मला त्याचं वाईट वाटत नाही. का बरं? हा जो माणूस आहे ना, हा फक्त मी तयार केलेलं मध घेऊन जाऊ शकतो, पण पुन्हा ते मध तयार करू शकत नाही. तसं हा समाज फक्त नाव ठेवू शकतो, आपल्यासारखं बनू शकत नाही महाराज. म्हणून विचार का करतात? हो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाचं एकच विचार, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, काहीच म्हणत नाही. बचत गट एकच म्हणतात, राम नाम. मग आहेस तरुण तर घे परमार्थ करून, नाही तर लोक टाकतील तुला पुरून. बरोबर आहे का नाही? तरुण आहात ना, परमार्थ करून घ्या. लोकांचा काय विचार करतात? लोक कधीच आपले होणार नाही. तुकोबाराय ज्ञानोबारायला लोक झाले नाही, आपल्याला होणार आहेत महाराज? नाही. म्हणून परमार्थ करत चला. महाराज म्हणले घर दिगे झाले पट्टराणी बडे वरिले सावडे परब्रह्म. काव तुकोबाराय, तुम्ही म्हणताय भजन केलं पाहिजे, मग त्याला काहीतरी फळ भेटेल का? महाराज म्हणे हो. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. इथे जो भजन करेल, इथे जो मनापासून नामचिंतन करेल, त्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मग करायचं का भजन? करायचं ना. आणि घ्या मग हातवरती. कसं वाटतंय आता? छान वाटतं आहे का नाही? भजन केल्यावर छान वाटत असतं, केलं पाहिजे भजन. बरोबर आहे का नाही? महाराज हाची नियम आता न फिरे माघारी. आजपासून निर्णय घ्या, आम्ही देवाचं भजनच करणार, त्याला आपलंसच करणार. हाची नियम आता न फिरे माघारी. बैसले शेजारी गोविंदाचे घर दिगे झाले पट्टराणी बडे वरिले सावळे परब्रह्म. महाराज का हो, निश्चयाचे बळ तुम्ही आम्हाला सांगितलं, भगवंताचा शेजारी सांगितलं, पण कोणी असं केलं का? केलं ना मायबाप. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महाराजांनी अंतःकरणामध्ये विचार घेतला की स्वराज्य स्थापन करायचं. राजमातांनी बीज अंतःकरणामध्ये पेरलं आणि छत्रपती शिवाजी राजांनी, साहेबांनी पहिलं स्वप्न पूर्ण केलं. म्हणतात ना, दिलं वचन साहेबा वचन पूर्ण करी, बाई राजा ग शुभा माझा ग बसला गाड्या, बसला गाड्या, बसला गाड्या, शुभ राजा ग
बसला गोळावरी शिवराजा ग बसला गोळावरी स्त्रियांचे रक्षण करण्या आजाबाई पेंढारात हाती हलवार भगवा झेंडा घोड्यावर शिवासाच अत्याचार करेल तुला एकच चितावणी अत्याचार करेल तुला एकच चितावणी बाई राजा तुहा माझा ग बसला घोड्यावरी राजा ग बसला घोड्यावरी शिवराजा ग बसला गोळावरी शिवराजा ग बसला गोळावरी शिवराजा ग बसला गोळावरी अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवबाई दे या देशाला जिजाऊचा शिवबाई दे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवबाई दे या देशाला जिजाऊचा शिवबाई दे श्री पुन्हा बसवून सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय शाला जिजाऊचा शिवबाई दे या देशाला जिजाऊचा शिवबाई दे या देशाला जिजाऊचा शिवबाई दे देशाला जिजाऊचा शिवबाई दे आनंद घेतला महाराज तर ना भाग्यवंत नटी हरे कीर्तनात तरुण तोच आहे जो कीर्तनामध्ये नाचतो महाराज हो ऐका छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पुढे येऊन बसत होते तुकोबायांनी कीर्तन करावं आनंद आहे आज सगळी तरुण मंडळी कीर्तना करतात इकडे बाळगोपाळ आहेत भालदार चौकदार आहेत यांच्याकडे पाहून असं वाटतं कोणाची हवा नाही इथपर्यंत यायची बरोबर आहे का ना महाराज आनंद या परमार्थ असा करावा ऐका महाराज म्हणले निश्चय करावा आणि भगवंताला प्राप्त करायचं असेल तर धर्माकरता जागावं देशाकरता जागावं मायबाप महाराज म्हणले हाची नी माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिगे झाले पट्टराणी बळे वरिले सावडे परब्रह्म काओ महाराज तुम्ही म्हणताय आम्हाला निश्चय केला पाहिजे भगवंताला आपलंसं केलं पाहिजे त्याच्या घराच्या दिशेने निघालं पाहिजे पण ज्या दिवशी तो आपला होईल त्या दिवशी काय फायदा होईल महाराज म्हणले त्याचा संग ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी बै चिंता उरणार नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात बळी अंग संग